हॅलो एव्हरीवन, आम्ही आहोत ओमंजली. ओ सॉरी, आज फक्त अंजली. तर उद्या आहे ओमकारचा बर्थडे चले एक काम कर 200 रुपये दे और 50 रुपया काट ओवर एक्टिंग के वजह आणि त्याचा 25वा वाढदिवस आहे. तर मी काहीतरी प्लॅन केलेला आहे. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. फक्त tips. तर तेच सगळं मी आता रेडी करत होते. तर मी छोटे नोट्स लिहिले त्याच्यासाठी. असं तर आम्ही जे ट्रॅक करून आणलं मी तुम्हाला दाखवते ते. गिफ्टचा सीन असा आहे की त्याचे येतात 2 बड्डे. तर एक बड्डे आहे 2 मे म्हणजे उद्या. आज आहे 1 मे आणि सेकंड बड्डे त्याचा येतो 27 सप्टेंबर. म्हणजे 2 बड्डे म्हणजे तुम्हाला कळलं असेल ते त्याचं एक आधार कार्डवर वेगळा बड्डे आणि म्हणजे त्याच्या घरचे बोलतात त्याची बर्थडे त्याची ओरिजिनल बर्थडे ती वेगळी आहे. तर मग आता कौन है ये लोग? कहाँ से आते हैं ये? काय करणार, खरा बड्डे तुम्हाला सांगते. तरी मग म्हणजे मी तरी त्याचे दोन्ही बड्डे मी म्हणजे आम्ही सगळे फ्रेंड्स त्याचे दोन्ही बड्डे सेलिब्रेट करतो. जसं नॉर्मल बड्डे सेलिब्रेट करतात तसं म्हणजे केक कटिंग पार्टी वगैरे ते सगळं असं सरप्राईज वगैरे ते सगळं असं म्हणजे. तर हा आहे त्याचा 25th बड्डे. तर मी असा विचार केला या बड्डेला मी त्याला अर्धे गिफ्ट्स देते. म्हणजे 25चे 12-13 जसे मला जमतील तसं आणि 27 सप्टेंबरला मी त्याला अर्धे गिफ्ट्स देणार म्हणजे जे राहिलेले. आणि मेन सीन असं आहे की बॉयजचे गिफ्ट्स घेणं म्हणजे मोठा टास्क. तर मग कसे तरी मी विचार करून माझा चालवून मी त्याला 13 गिफ्ट्स घेतलेत. मी तुम्हाला बॉक्स दाखवते. सी ही साईज आहे या बॉक्सची. यामध्ये आहेत आपले 13 गिफ्ट्स आणि त्यामध्ये त्याचे ते वेगवेगळे सगळे गिफ्ट्स रॅप केले आणि ते रॅप करून त्याच्यावर अशाच पेपरवर छोटा असा म्हणजे त्या प्रोडक्टवरून म्हणजे रिडल्स म्हणा किंवा मग जिंगल्स असं या टाईपमध्ये म्हणजे असं छोटंसं त्याच्यावर लिहिलं आहे. छोटंसं गेमसारखं असं. तर मग मी तेच विचार करते ह्यामध्ये तर ऑलरेडी मी ते सगळं असं लिहिलं पण ते सगळं गिफ्ट वगैरे. तर ह्यावर मी असं त्याच्याबद्दल असं थोडं रोमॅन्टिक लिहिलं. ओह यार यार ये कितनी औसम है यार. तर मग मला कळत नाही मी हे त्याला रात्री केक कट करताना देऊ की गिफ्टसोबत उद्या. कारण गिफ्टसोबत त्याने मला माझ्या बड्डेला कविता घेऊन दिली होती. जर तुम्ही तो ब्लॉग पाहिला नसेल तर तो पहा. मी इथे कुठेतरी तो टाकेन. ओके. आता मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की दादाचं बड्डे 2 वेळा असेल. तर आपण आपल्या दादाच्या तोंडूनच जाणून घेऊया की त्याचा खरा बड्डे कोणता आहे आणि त्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पाहा. ओके, बाय. चला आता आपली वेळ झाली आहे आणि तो सगळं सुटलेलाच आहे. आपल्याला त्याला उठवावं लागेल. 15 मी तोपर्यंत कॅमेरा सेट करते. हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज आहे 2 मे. तर म्हणजे ओमकारचा बड्डे. तर मग आता ते आपलं गिफ्टवाला पार्ट राहिला होता तर मी त्याला आता घरी बोलवलं आहे. तर मग घरी आल्यावर मी त्याला ते सगळे गिफ्ट्स देईन. बॉक्स अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. बघा चल नंतर अरे
कैसा लगा मेरा मजाक? कर डोळे बंद. हात पुढे कर. एवढी मोठी बापरे एवढा मोठा हा मग ओपन करू दीदी वाह दीदी 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 ओपन करू मग बापरे त्याच्या मागे कोणाकडे सुंदर आहे. अच्छा पुरा केला बापरे ओपन झाला त्याला मी मदत केली. मला किती मोठा होता गिफ्ट आपल्याला थांब, 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 थांब. अरे, अरे, असं नको. मी तर सांगून दे. आता ते काढणार होता, कारण काढलाच असता. अरे तिथे विसरली सांगतो ते असं मध्ये तुला कटर उलट कर. चला ते छान केलेलं आहे. एवढा सुंदर हँडरायटिंग मध्ये हॅपी बर्थडे कटर आहे काय नाही ना थांबतो ना चापलं ते. नाही ते मी नीटच केलं होतं. मी पण तूच केलंय हा. अशा प्रकारे आपल्याला गिफ्ट मध्ये खजिना मिळालेला आहे त्यामुळे तुम्हाला दाखवते. म्हणजे एक आपल्याकडे गिफ्टचा पिटारा आहे जो मला ती पण सेम वर्ड यूज केलेला पिटारा. ओके तुम्ही कसं करू काय येस ट्रेडिशनल नीट वाच. ट्रेडिशनल काय ते ट्रिम ट्रिम ट्रेडिशनल ट्रिम हा म्हणजे ते असंच लिहा. तू गेस करून तुला ओपन करायचंय. हा ट्रेडिशनल ट्रिम शॉर्ट कुर्ता अरे वा मला माहिती तू तेवढा हुशार आहेस आणि मला त्याचं नीट लिहिता नाही आलं. आणि सेलोटेपसाठी सॉरी मला दुसरी सेलोटेप नाही भेटली. म्हणजे हे आपण सगळे स्टिकी नोट्स जपून ठेवूयात काय तर कधीतरी त्या डोक्यामध्ये येतं मी तुला विचारते अरे बापरे बापरे बोलत आहे रिंग आहे सुंदर सुंदर. आणि तुला जर काय आवडलं तर तू ते आता वेअर पण करू शकतो म्हणजे आता बाहेर जाताना वगैरे. आता हे सगळं गिफ्ट आहे ओ फ्रेश ऑल डे द सोल ऑन वे रोल ऑन वे हा ओके हे ना परफ्यूम हे काय म्हणतात त्याला नाव ते इथे करतात ना त्यावर लिहिलेलं आहे. रोल ऑन बापरे ही सगळी पॅकिंग मी केली आहे. थँक्यू दोन दोन एक तुलाही मला एक. नाही तुलाच येतो. आणि हे अशा प्रकारे मला 2 डॉलर मिळालेले आहेत. वा 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 वा. वा वा कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही हां स्मेल मी वन्स फॉरगेट द रेस्ट ही सिम्पली द बेस्ट. अशा प्रकारे हा माझा आवडता परफ्यूम झालेला आहे. मला खूप परिश्रमाने हा परफ्यूम कोणत्याच मेडिकल स्टोअरमध्ये कोणत्याच स्टोअरमध्ये कुठेच अवेलेबल नाहीये. हे फक्त ऑनलाईन अवेलेबल आहे म्हणजे हा वाला तरी. स्मेल आवडतो. थँक्यू. हो हो कॅज्युअल येट क्लासिक कॅज्युअल येट क्लासिक कॅज्युअल येट क्लासिक ट्राउझर कार्गो कॅज्युअल येट क्लासिक शर्ट. मी तसंच लिहायचं ट्राय केलं पण बरोबर लिहिलंय ना. Puff it up, wind in your face, sweat on the go, wrap it tight, let the comfort flow. Rumal, powder. काय मी ऐकलं नाही काय लिहिलं त्याचं. Puff it up, in your face, sweat on the go, wrap it tight, let the comfort zone. Here we go. बघितलं. काय रे? काय रे?
हा मग इथे बस ना मग वाऱ्यावर. सो हे आहे बाईकवरती आणण्यासाठी हेल्दी आहे. We are the moment where the style meets time. We are the moment where the style meets time. तेव्हा मी छान लिहिलं रे, मला ऐकून असं वाटतं की मी वाच, मस्त वाच. हा मला असं ऐकून वाटतं मी मस्त मस्त लिहिलंय. Firebolt. आता आज घाल. येस. छान छान. अरे ते ओपन कर ना, ते बेल्ट वगैरे बघ. घाल ना belt. घालून मग काय करतो. बेल्ट दाखव. ओ Fireboltचा smart watch. येस. नंतर जाताना घाल. For the one who makes style look easy, tie it, wear it, on it classy, just like you. Tie. त्यामध्ये मी हायलाइट केलेलं आहे. Highlight केलं. येस. हो हो. ठीक आहे. त्यात काय नाही, ते असेच त्यांचे कार्ड्स आहेत. हो हो. सही आहे. एकदम म्हणजे क्लासिक आहे. ना खरंच. Feel the road, not the pain. Knows that shield in sun or rain. And gloves. सीधे सेलोटेप बघ कसे दिसतात. सेलोटेप वा, ते सगळं तुला कामात येणार आहे ना. ते छोटं नंतर ओपन कर. एंडिंगला वाचतो कशाला मग. जरा मोठं आहे रे. हा From street to seat. Jeans that speak. Jeans आहे. Jacket आहे. Jacket आहे. जीसस. ते तिन्ही पण वेगवेगळ्या स्टाईलचे आहेत. एक नॉर्मल जीन्स आहे, ही विंटेज आहे ना. हा ही विंटेज लुकची जीन्स आहे. हां. आता सगळं माहिती आहे. मग काका 90s मधले आहेत, सॉरी 80s मधले आहेत. ही नॉर्मल कार्गो टाईप आहे. आणि ही आहे कार्गो. ही कार्गो आहे मेन म्हणजे असं लुक वाईज. संपले. हां संपलं. ओके नाही बरोबर आहे, संपलं. ते 3 एकात केले होते ना, तर त्यामुळे ते तसं हे झालं. स्पेशल आहे का? ती मोजते आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. हे 12. हां अजून एक. तू शर्टाचं नाही काढलंस काय? हां सगळं काय काढलं. नाही शर्टाचे काढले. हा हे बघ, हा एक बाकी आहे. नाही हा कोणता टाईचा आहे ना. हां हे हेडगिअर आहे. हेडगिअरचं नव्हतं काढलं. हा बरोबर आहे. आता हे तुला भारी वाटतं. Pierce the knob, use the form. ओपन तुला गेस नाही करता आलं, एवढं इझी आहे तरी ते. Pierce हे कुछ नाही. भारी. नॉवली बंद. भारी आहे. हो हो आता घालतो. सही रे. हा ना. हे तुझं आहे. थांब. इतना सुकून. हा इथे बघ. हा रे थांब दाखव परत ते. हां ना. हा रे भारी वाटतं. थँक्यू. अशा प्रकारे आपला गिफ्टचा पिटारा संपलेला आहे. बाय बाय. चला तर आता आपण जाणार आहोत विहारात प्लॅन ठरल्याप्रमाणे. आणि आता पाहूया आपल्या बर्थडे बॉयला, जो नवीन नवीन कपड्यांमध्ये एवढा मस्त मस्त सुंदर सुंदर बनवून आलाय. इथे तू ब्लॅक दिसतोय इथे थोडा. हा त्याचा कुर्ता, ही त्याची नवीन बाली आणि ही त्याची कार्गो.
आज खाली त्याने कोल्हापुरी वेअर केले आणि हा त्याचा प्रॉपर लुक. हा हा वाली सुंदर वाटते रे. Thank you, असंच thank असंच you. थांब साईडला बघ. हा इथे बघ, तसा हात करून उभा राहा, हाताची घडी घालून. अरे फोटोज पण क्लिक कर. हा एक नंबर. बदे बॉय बदे बॉय बदे बॉय. तर आम्ही आता आलोय चैत्य मूवीला आणि आमचा हिरो आता गाडीवरून उतरतोय. मला खूप छान सर्दी झाली. ओय हिरो रेडी? हो चला. चला आता आपण चाललो आहोत बुद्धविहारला. चैत्यभूमीला. आपण आता सध्या चाललो आहोत बुद्धविहारामध्ये चैत्यभूमीला. आपण तिथे वंदन करू आणि नंतर मग बघू अंजूचा प्लॅन काय आहे. वा 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 वा. आणि अशा प्रकारे आपण गाडीची चालू विसरलेलो आहे. असंच विसरत जा. वाव. कोण आहे हा हिरो? हो लखलखतं ऊन आहे म्हणून आम्ही कुठे दुसरीकडे जायचा प्लॅन बनवला नाहीये. कारण की अंजूला सुचलेला नाहीये प्लॅन. नाही, मी उन्हामुळे तुझी काळजी करून नाही बनवलं. तुला गाडी चालवावी लागते. हो हो. तर मग म्हणून विचार केला बिचारायला आराम देऊ, बड्डे त्याचा. तर मग मी गाडी शिकली की मग मी त्याला फिरवेन. तर तुम्ही हे सगळं पाहिलंच असेल आमच्या आधीच्या ब्लॉगमध्ये. जर पाहिलं नसेल तर ते नक्की पहा. तिथे आम्ही सगळं चैत्यभूमीचं दाखवलेलं आहे. तर म्हणून आता हे परत दाखवत नाही आहे. तुम्ही आजच्या आमच्या हिरोला बघा. तर ही आहे चैत्यभूमी. इथे शूटिंग अलाउड नाही. खारू दे बघ ना. चला तर आपण आता जाऊया आत. ते आत शूटिंग अलाउड नाही आहे, तर आम्हाला ते व्हिडिओ करायला मिळणार नाही आहे. तर बाय बाय. चैत्यभूमीकडे आल्यावरती बरेचदा खूप साऱ्या गोष्टी आठवत जातात किंवा वाचलेल्या गोष्टी कळत जातात. त्यापैकी आताच अंजूसोबत मी एक गाणं बोलत होतो, जे खूप फेमस गाणं आहे. गाणं असं आहे की उंबरठ्याशी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. म्हणजे या दोन ओळीमध्ये टाळकाचा असलेला संघर्ष बिटवीन द कास्ट धर्म, ज्यामध्ये असं कळतं की जेव्हा एक व्यक्ती म्हणतोय की आम्ही तुझ्या उंबरठ्याशी, म्हणजे देवाच्या उंबरठ्याला कसं शिव, कारण की आम्ही जातीहीन आहोत, आम्हाला जातीबाहेर ढकललेली आम्ही माणसं आहोत, आम्ही दलित माणसं आहोत. आणि सेकंड सेंटेन्स असं आहे की रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दीन. दीनचा अर्थ आहे गरीब, म्हणजे आम्ही जातीहीन तर आहोत, त्यासोबत आम्ही गरीबसुद्धा आहोत. तर त्या काळामध्ये जातीहीन लोकांना किंवा दलित लोकांना किंवा गरीब लोकांना देवाच्या उंबरठ्याशी किंवा देवाचं रूपसुद्धा बघायला मिळत नव्हतं, हे यातून कळतं. आज आपल्या प्रोफेसरचा बर्थडे, तर काहीतरी झालं पाहिजे ना. सो नेक्स्ट आता आपलं झालंय चैत्यभूमी. तर मी आता विचार करते मूवीला जायचं, रेड 2 बघायला. आता किती वाजलेत? 12:30. 1चा चित्रा सिनेमाला आता शो आहे, तर आम्ही आता त्या शोला चाललो आहेत. म्हणजे आपला नेक्स्ट स्पॉन्सर बाय अंजली यादव. हे खोटाडे माझ्याकडून पैसे घेणार शाने. मग बर्थडे ज्याचा आहे तो ट्रीट देणार ना. हाय चाल चाल चला जल्दी जल्दी. चला तर आपण आता जाऊ मूवीला आणि मग तिथून कदाचित घरीच जाऊ, कारण संध्याकाळी बाहेर जायचं आहे जरा.
कुल्फी वगैरे पाहिजे का तुला? नाही, आपण इथे ज्यूस पिऊया उसाचा रस. तर मग त्यासाठी थोडं दुपारी रेस्ट करायचं आहे आम्हाला. मग मूवी नंतर सध्या घरीच जाऊ डायरेक्ट. तर भेटू आपण. पहिल्या जरा उन्हामध्ये आम्ही उसाचा रस पितो. तर अशा प्रकारे हा दरवेळी कुठेही गेल्यावर आपल्या गावची माणसं काढत असतात. जसे बाबा आहेत ते आहेत पुण्याचे, त्याला तर त्याचा गावचा माणूस भेटतो. मी चेअर्ससाठी थांबली होती. सॉरी चेअर्स. आता जाते नाही. तर आजचा आपण शिकलेला धडा असा आहे की कुठेही बाहेर जाताना कॅश घेऊन जावं. नाही म्हणजे मला असं वाटतं की जोपर्यंत आपली इकॉनॉमी पूर्ण डिजिटलाइज होत नाही आहे तोपर्यंत थोडी तरी आपल्या खिशामध्ये कॅश असायला हवी. कारण आता आम्ही उसाचा रस पिला आणि आम्ही तिकडे गेल्या गेल्या विचारलं सुद्धा नाही त्या बाबांना की इथे गुगल पे होईल का, आणि तिथे गुगल पे नव्हतं त्यांच्याकडे. त्यांना फक्त कॅश हवं होतं. तर मग तिथे एक देवासारखा एक माणूस उभा होता. त्यांनी आम्हाला मदत केली, त्यांनी आम्हाला कॅश दिली, आम्ही त्यांना जीपे केलं. तर म्हणून कुठेही जाताना कॅश सोबत घेऊन जावा, यांना सुद्धा सांगा. तर आता आपला हिरो आपली गाडी का जरा इथे बघ नाव मस्त वाटतंय. उन्हात चमकते माहिती, एक नंबर वाटतंय. हा कसा पोज देतो बघा, त्याला माहिती आहे शूटिंग मी करते म्हणजे कॅमेरा अँगल चांगलेच असणार. वाव. तर आता आपण चाललो आहोत चित्रा सिनेमाला मूवी बघायला. हा आहे चित्रा सिनेमा. आता आपले सर तिकीट्स बुक करतायत. आता आम्ही मूवी बघून आलोय. आता बड्डे बॉय बोलतोय काहीतरी खायला जाऊ. काय जायचंय, काय खायचंय? तू बोल ना, तुला काय खायचंय? अरे यार माझा बर्थडे आहे, कुल्फी खाऊ. आला मोठा शाणा. बोल ना काय खायचंय. तू जे खायला नेशील ते खायला येईल. चलो मग आपण जरा मस्त वडापाव खायला. ओके. बोल कुठे नेणार? तू बोल ना, तिथे जाऊ आपण. तिथे गाडी थांबेल तिथे जाऊ. हा ठीक आहे चालेल. चलो फिर. हाय गाईज, तर आम्ही आता आलो आहोत हो जोरात थोडं बर्गर किंग मध्ये. आता परत बोल ना. आपल्या नेहमीच्या जागेवर पहिलं असेल ते वाक्य बोल असं. जाणार रे आवाज. हॅलो गाईज, तर आम्ही आता आलो आहोत आपल्या नेहमीच्या जागेवर बर्गर किंग मध्ये. आपल्याला पार्टी देतात. चला आता आपण घेऊया आपल्या बर्थडे बॉयचा इंटरव्ह्यू. आपला जो क्वेश्चन होता त्याचं आपण उत्तर जाणून घेऊ. ठीक आहे? कोणता क्वेश्चन आहे ते नंतर तुला कळेल. आता तू चला. अरे रात का ना. तर पहिला प्रश्न असा आहे की कसं वाटतंय तुम्हाला 25 वर्ष तुम्हाला पूर्ण होत आहे, तर तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तुमच्या आयुष्यावर
जरा ती लाईट मध्ये मध्ये येते यार. सॉरी सर सॉरी. हां आपण जरा इकडे आत्तापर्यंतचं आयुष्य छानच चालू आहे. पुढेही उत्तम चालू असेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्हाला विनंती करते की तुम्ही जरा जोरात बोलावे, कारण तुमचा सुद्धा आवाज आपल्या दर्शकांपर्यंत पोचत नाही आहे. माझं मत असं आहे की आत्तापर्यंतचं जे आयुष्य आहे ते खूप छान चालू आहे आणि यापुढेही ते असंच चालू राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना. God bless you, my child. Bless you. हां संपलं. नाही समजा interview. तुमचा दुसरा आणि मेन असा प्रश्न आमच्या दर्शकांचा असा आहे की तुमचे बड्डे 2-2 वेळा का येतात? तुमचा खरा बड्डे नक्की कोणता आहे? टॉप सिक्रेट आहे. हे मला रिव्हील करायला आवडणार नाही, त्यामुळे मी सांगणार नाही. खूप सिक्रेट आहे मागे. दर्शकांचं असं म्हणणं आहे की आम्ही नक्की कोणता तुमचा बड्डे सेलिब्रेट करावा? माझं 2 असं- मेचा की 27 सप्टेंबरचा? माझं असं मत आहे की आपलं आयुष्य हे खूप वेगवेगळ्या रंगांनी भरलेलं असतं. त्यामध्ये खूप सारे अपडाऊन्स येत राहतात आणि बड्डे ही आपल्या आयुष्यामधली अशी गोष्ट आहे की ती आपल्याला खूप सारा आनंद देते. आणि जर मला हा चान्स जर दोनदा मिळतो आहे तर माझी अशी इच्छा आहे सर्वांकडून की सगळ्यांनी 2 वेळा विश करायला काही हरकत नाही. म्हणजे मोबाईल घ्यायचा आणि फक्त विश करायचं आहे, दॅट्स इट. आणि हा विचार करून काही फायदाच नाही अरे बाबा हा दोनदा कशा आला, अरे आला तर आला, विश करा. जनता माफ नहीं करेगी. तसं पण मी 2 वेळा बर्थडे पार्टी देतो. सो माझ्या मित्रांना काही हरकत नाही. माझे मित्र कधी विचारत नाही की बाबा तू 2दा का बर्थडे सेलिब्रेट करतो, बिकॉज त्यांचा मेन फोकस असतो चायनीजवरती. सो असं सगळ्यांनी विचार करावा. आणि हेच तर जगणं आहे की डिफिकल्टीजला बाजूला सोडून मेन चायनीजवरती फोकस करणारे माझे मित्र असल्यामुळे मी आयुष्यात असा पुढे पुढे जात चाललो आहे. ठीक आहे गाईज, आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं आहे. 2 बड्डेज मधला खरा बड्डे कोणता किंवा काय. आपल्याला त्याचे दोन्ही सुद्धा बड्डे सेलिब्रेट करायचे, तर कमेंट्समध्ये जरा विश करा, त्याला ब्लेस करा, प्लीज करा, ब्लास्ट गिफ्ट करा. पाठवा आणि मला दुसऱ्या बड्डेसाठी गिफ्ट सजेस्ट करा. आणि शक्यतो महागडे गिफ्ट सजेस्ट करा जेणेकरून माझी चांदी सोनं सगळं होईल. तुझी बाली बघा कोण दिसते बघा. चला तर आता आपण करूया पेट पूजा आणि मग नंतर जाऊया घरी. आपल्याला किती 7 वाजता यायचं, तर 7 वाजता आम्हाला जरा बाहेर जायचं आहे. आमच्या एका मैत्रिणीच्या मुलाचा 5वा बड्डे आहे, तर मग तो सेलिब्रेट करायला आम्ही सगळे असं त्यांच्या घरी जाणार आहोत. तर मग आज बड्डे बॉयने नवीन कुर्ता, नवीन कार्गो, नवीन बाली आणि त्यासोबत नवीन वॉचसुद्धा घातलेला आहे. म्हणून बड्डेच्या दिवशी शॉपिंग नका करू आणि जे गिफ्ट्स देणारे असतील त्यांना सांगा बड्डेच्या आदल्या दिवशी किंवा बड्डेच्या रात्री गिफ्ट्स द्या, म्हणजे बड्डेच्या दिवशी तो माणूस त्या गिफ्ट्सचं असं एन्जॉयमेंट करू शकतो. हो नक्कीच. ठीक आहे, तुमची बडबड इथे थांबवावी. हॅलो. तर आता आम्ही सगळे चाइल्डहुड फ्रेंड्स सगळे भेटणार आहोत ओंकारचा बड्डे सेलिब्रेट करायला. तर आता मी त्यांचीच वाट बघते. मी केक घेऊन आली आहे, ओंकारला नाही माहिती मी इथे आली आहे किंवा मी केक वगैरे घेतला आहे. तर आता येतीलच ते. नंतर आमचे क्लासमेट्स, मग आमच्या क्लासमेटचा ग्रुप येणार आहे. मग तेव्हासुद्धा आम्ही केक कटिंग करणार आहे. तर आज केकच केक, पार्टी आज पार्टी करू आम्ही. भेटू मग थोड्याच वेळात. आता येतीलच ते सगळे. Happy birthday to you. Happy birthday dear Omkar. Happy birthday.
आता भेटू आपण थोड्या वेळाने. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर रोडा, हॅपी बर्थडे. लय त्रास होत आहे पण मला. तर अशा प्रकारे अंजू आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सने माझा हा बर्थडे खरंच खूप छान सेलिब्रेट केला आहे. सगळ्यांना थँक्यू. आणि आय होप की तुम्हाला हा बर्थडे स्पेशल ब्लॉग नक्कीच आवडला असेल. व्लॉग नक्कीच आवडला असेल. तर गाईज हा आपला असणार आहे बर्थडे पार्ट 1. सप्टेंबरमध्ये ह्याचा पार्ट 2 येईल. तर त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय.